पोलीस भरती 2026 महाराष्ट्र तर पहा विद्यार्थी मित्रांनो, नवीन पोलीस भरती या ठिकाणी निघत आहे आणि या संदर्भात एक अपडेट या ठिकाणी आलेला आहे। तर ते अपडेट सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। तर पोलीस भरती जे विद्यार्थी मित्रांनो, नवीन पोलीस भरती या ठिकाणी निघत आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आता जे काही 15-16 हजार जागांसाठी जे काही पोलीस भरती या ठिकाणी पार पडलेली आहे, संपलेली आहे। तर जे भरती या ठिकाणी झाली आहे पोलीस भरती 15 ते 16 हजार जागांसाठी, तर त्यामध्ये भरपूर विद्यार्थी अपयशी या ठिकाणी ठरलेले आहे। भरपूर विद्यार्थ्यांचं जे सिलेक्शन आहे हे या ठिकाणी सिलेक्शन झालेला नाही आहे। भरपूर विद्यार्थी ग्राउंडमध्ये कटले, काही विद्यार्थी ग्राउंडमध्ये 1-2 मार्काने कटले आणि काही विद्यार्थी ग्राउंड क्वालिफाय होऊन पेपरमध्ये 1-1, 2-2 मार्काने कटले किंवा 10 मार्कांना म्हणा, 8 मार्कांना म्हणा। तर कुठेतरी विद्यार्थी या ठिकाणी कटले आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। ग्राउंडमध्ये सर्वात जास्त कटले आहे, त्यानंतर पेपरमध्ये सुद्धा भरपूर विद्यार्थी या ठिकाणी कटलेले आहे। तर आपल्याला डिमोटिवेट व्हायचं नाही आहे। तर आता जे विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आतापासून तयारीमध्ये लागायचं आहे, कारण की नवीन पोलीस भरती निघत आहे। या संदर्भात मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून अपडेट दाखवणार आहे। आणि भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होती की सर पोलीस भरती कधीपर्यंत निघणार आहे, पोलीस भरती कोणत्या महिन्यामध्ये निघणार आहे, याबद्दल सुद्धा तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। आणि पोलीस भरती कोणत्या महिन्यापर्यंत येणार आहे, त्याचबरोबर ते जे नवीन अपडेट आहे तर ते अपडेट सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे, सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोलीस भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला, ठीक आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती या ठिकाणी आताच या ठिकाणी पार पडलेली आहे। तर त्यामध्ये भरपूर विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं नाही आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर भरपूर काही विद्यार्थ्यांची पहिली भरती होती, काही विद्यार्थ्यांची दुसरी होती, काही विद्यार्थ्यांची तिसरी भरती होती, काही विद्यार्थ्यांची चौथी भरती होती, काही विद्यार्थ्यांची 5वी 6वी 7वी 8वी 10वी अशा प्रकारे विद्यार्थ्यांची भरती होती। आणि यावर्षी जर आपण पाहिलं तर यावर्षी कॉम्पिटिशन, तगडं कॉम्पिटिशन यावर्षी तुम्हाला पाहायला भेटलेलं आहे, एक लक्षात ठेवा। त्यामुळे जे विद्यार्थी मित्रांनो आता त्या ठिकाणी सतर्क राहा, कारण की ग्राउंडचे कडाप जर आपण पाहिले असेल तर ग्राउंडचे जे कडाप आहे हे या ठिकाणी काही जिल्ह्यामध्ये जास्त गेलेले आहे, एक लक्षात ठेवा। आणि काही जिल्ह्यामध्ये ग्राउंडचे कडाप थोडेफार कमी गेलेले आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आता जे विद्यार्थी मित्रांनो कॉम्पिटिशन जे आहे तर ते या ठिकाणी चांगल्या पद्धतीने जे विद्यार्थी मित्रांनो होत आहे, एक लक्षात ठेवा। त्यामुळे आतापासून जे काही आपली जी तयारी आहे, आतापासून जे काही आपले इव्हेंट आहे तर ते तुम्ही आतापासून आउटअप करून घ्या, नाहीतर मग जेव्हा फॉर्म भरणे चालू होणार आहे, जाहिरात येणार आहे, त्यावेळेस जर आपण तयारीमध्ये लागले तर लगेच एका महिन्याने जे विद्यार्थी मित्रांनो फिजिकल राहते, तर आपला जो ग्राउंडचा जो परफॉर्मन्स आहे तो चांगला त्या ठिकाणी बसत नाही, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आतापासून जे काही आहे अभ्यास झाला, त्याचबरोबर ग्राउंड झाला, आतापासून करा। तर बघा पोलीस भरती या ठिकाणी निघत आहे। पदांचा जर आपण विचार केला कोणकोणते पद असणार आहे, पोलीस शिपाईचं पद असणार आहे, पोलीस बँड्समनचं पद असणार आहे, त्याचबरोबर कारागृहाचं पद असणार आहे, चालकचं पद असणार आहे आणि SRPFचं पद असणार आहे। आणि तुम्ही पाहिलं असेल नांदेडमध्ये सुद्धा काही या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो पोलीस आयुक्तालय या ठिकाणी स्थापना होणार आहे। त्याचबरोबर जे SRPFचं जे विद्यार्थी मित्रांनो गट क्रमांक सुद्धा नांदेडला येणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि कोल्हापूरला जे विद्यार्थी मित्रांनो कोल्हापूरला सुद्धा पोलीस आयुक्तालय या ठिकाणी स्थापना होणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर बघा आता जे विद्यार्थी मित्रांनो ही जी या ठिकाणी पोलीस भरती झाली आहे, तर यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो भरपूर विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं नाही, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आपल्याला डिमोटिवेट या ठिकाणी व्हायचं नाही आहे। जे काही आपली जी तयारी आहे तयारी या ठिकाणी कंटिन्यू चालू ठेवा, ठीक आहे। आणि त्याचबरोबर जो काही आपला अभ्यास आहे तो सुद्धा आतापासून या ठिकाणी कंटिन्यू चालू ठेवा, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। ह्या वर्षी जर आपण कडाप पाहिलं तर कडाप यावर्षी जास्त गेलेला आहे, एक लक्षात ठेवा। तर आतापासून जे काही आपली जी तयारी आहे ही तयारी आतापासून चालू ठेवा। तर पोलीस भरतीमध्ये आपण इव्हेंटचा जर आपण विचार केला तर पोलीस भरतीमध्ये जे काही शिपाईचं पद आहे तर त्यामध्ये जे ग्राउंड असणार आहे तर पहा 1600 मीटर रनिंग 20 मार्कासाठी आहे, गोळाफेक 15 मार्कासाठी, 100 मीटर 15 मार्कासाठी, अशा प्रकारे 50 मार्काचं ग्राउंड आहे। आणि महिला उमेदवारांसाठी तर ग्राउंड पाहिला 800 मीटर रनिंग आहे 20 मार्कासाठी, गोळाफेक आहे 15 मार्कासाठी, 100 मीटर आहे 15 मार्कासाठी, अशा प्रकारे 50 मार्काचं ग्राउंड आहे। उंची पुरुष उमेदवारांना 165 सेंटीमीटर, महिला उमेदवारांसाठी उंची 155 सेंटीमीटर, छाती 79 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे, ठीक आहे। आणि SRPF मध्ये उंची 168 सेंटीमीटर,
त्याचबरोबर छाती यामध्ये 79 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे, ठीक आहे। तर असे काही आहे। आणि SRPFचं जर आपण ग्राउंड पाहिलं तर SRPFमध्ये जे विद्यार्थी मिळून 100 मार्काचा ग्राउंड आहे, ज्यामध्ये 5 किलोमीटर रनिंग दर 25 मिनिटामध्ये मारली तर आपल्याला 50 मार्क आणि 100 मीटर 25 मार्कासाठी आणि गोळाफेक 25 मार्कासाठी अशा प्रकारे 100 मार्काचा ग्राउंड या ठिकाणी SRPFचा आहे। आणि पेपरचं जर आपण पाहिलं तर पेपर जे विद्यार्थी मिळून 100 मार्काचा पेपर आहे, ज्यामध्ये सामान्य ज्ञानाचे 25 प्रश्न, बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न, गणिताचे 25 प्रश्न, मराठी व्याकरणचे 25 प्रश्न, अशा प्रकारे अभ्यासक्रम आहे। पेपरला निगेटिव्ह मार्किंग नसते, 1.5 घंट्याचा पेपरसाठी टाईम भेटते, ठीक आहे। तर आता भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होती की सर पोलीस भरती कधीपर्यंत निघणार आहे। तर पहा, पोलीस भरती संदर्भात जे विद्यार्थी मिळून एक अपडेट आलेला आहे, तर ते अपडेट मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवून देतो। तर पहा, पोलीस भरती संदर्भात एक अपडेट आहे। तर शनिवारी रोजी पार पडलेल्या गृह विभागाच्या बैठकीत आतापर्यंत झालेल्या पोलीस अंमलदार भरतीत एकूण 76,543 पद भरली गेली असून सध्या 16,000 पदांची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे। यात निवड झालेले उमेदवार पुढील 20 दिवसात प्रशिक्षणासाठी पाठवण्याचे नियोजन सुरू असून नवनियुक्त उमेदवार एकाच वेळी प्रशिक्षणाला पाठवले जाणार आहे। त्यांचे प्रशिक्षण साधारणतः 7 महिन्याचे असू शकते, कारण पुढील आगामी रिक्त पदे हे कुंभमेळा धर्तीवर अतिरिक्त फोर्स म्हणून पोलीस अंमलदार भरती 2025-26 सप्टेंबर शेवटच्या आठवड्यात अर्ज भरणे प्रक्रिया, तर नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यामध्ये मैदानी चाचणी, तर जानेवारी लेखी परीक्षेचे आयोजन 90% खात्रीशीर माहिती आहे, एक लक्षात ठेवा। तर बा समजून घ्या, पोलीस भरतीचं जर आपण या ठिकाणी पाहिलं तर काय आहे, तर बा जे प्रशिक्षण आहे तर ते साधारणतः 7 महिन्याचे असू शकते, कारण की पुढील आगामी रिक्त पदे हे कुंभमेळ्याच्या धर्तीवर अतिरिक्त फोर्स म्हणून पोलीस अंमलदार भरती 2025-26 सप्टेंबरच्या शेवटल्या आठवड्यात अर्ज भरणे या ठिकाणी प्रक्रिया चालू होणार आहे। आणि नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यामध्ये ग्राउंड होणार आहे, एक लक्षात ठेवा, ग्राउंड चालू होणार आहे। आणि जानेवारी महिन्यामध्ये लेखी परीक्षा आयोजित होण्याचे 90% या ठिकाणी चान्सेस आहे, एक लक्षात ठेवा। तसेच जे गृहमंत्री यांनी सचिवालय व महासंचालक कार्यालय व अधिकारी यांना स्पष्ट सांगितलेले आहे की राज्यात गुन्हेगारी प्रमाण वाढत आहे। आटोक्यात आणण्यासाठी व वाढती लोकसंख्या बघता, शहरीकरण बघता पोलीस स्टेशनची संख्या वाढवणे व त्यासाठी मनुष्यबळ उपलब्ध करून तात्काळ बैठका घेऊन निर्णय घ्या व गुन्हेगारी काहीही करून कमी करा। व या ठिकाणी महिलांचे अत्याचार यावर जर तुम्ही मनुष्यबळ कमी सांगत असाल तर लगेच पुढील भरती सुरू करा। जागा किती भरणे आवश्यक आहे, तर यावर जे 18,765 जागा भरणे आवश्यक असल्याचे अधिकारी सांगितले जात आहे, ठीक आहे। तर जागांचा जर आपण विचार केला, पोलीस भरती किती जागांसाठी निघणार आहे, तर 18,765 जागा जे विद्यार्थी मिळवणार सरासरी एवढ्या जागांसाठी पोलीस भरती निघण्याची दाट शक्यता आहे। तर जवळपास सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यामध्ये फॉर्म भरणे चालू होण्याची दाट शक्यता आहे। तर आतापासून पोलीस भरतीची जे विद्यार्थी मिळवणार प्रॅक्टिस चालू ठेवा, कंटिन्यू चालू ठेवा, बंद या ठिकाणी करू नका, कारण की पोलीस भरती रेग्युलरी येत असते। 2018ला पण आली, ती 2019ला पण आली, 2023ला पण आली, 2024ला पण आली, 2025ला पण आली आणि 2026ला पण या ठिकाणी येणार आहे, एक लक्षात ठेवा, सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यामध्ये। आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार। आजच्यासाठी तर थांबतो, भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद।